चा सामना सुरू होईल. या ऐकूया आपण विश्वजी केणे सरांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशनजी संते सर. अतिशय आक्रमक पवित्रा घेतला होता. मागील मॅच देखील प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच होती आणि आता मात्र पुढील फेरीसाठी वाटचाल झाली आणि आता मात्र मॅच मध्ये आतमध्ये श्री गणेश. ओहो, पहिला चेंडूवरती दांडी गोल, कमालीची गोलंदाजी. यू मिस साइड डेफिनेटली. विकेट क्रमांक 1 मधल्या आतमध्ये योगेश, शून्यावरती बाद. आपण पाहिलं गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला आणि या पहिला चेंडूवरती योगेशची विकेट महत्वाची त्याने इथे मात्र घेतली. अजय नवीन बॅटर मध्ये आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली कामगिरी अजयने देखील केली होती, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज विशालचा पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रो दिला. यष्टा उद्ध्वस्त गेला आणि इथे मात्र चांगली सुरुवात मी तर म्हणेन श्री गणेश 11 या संघासाठी. हो, 30 तरा चेंडू होता, थोडीशी लेन खेचली होती. 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू अशा पद्धतीचा टाकला तर लगेचच दंडित केलं जाईल, यात मात्र शंका नाही. नक्कीच गोलंदाज देखील तशीच ताकद लावताना मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी खांद्याचा वापर केला होता, लेन खेचली आणि अत्यंत वेगाने चेंडू हाताळला होता. बीट केलं फलंदाजाला आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ओ, इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न होता, तिथे राज भोईर होते आणि थोडीशी त्या ठिकाणी मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली. मी तर म्हणजे चुकीचं अनुमान लावता आलं नाही, कारण की अशा वेळेस फार कठीण असतं. मागे फिरून झेल घेणं तितकंच पॉसिबल नसतं, परंतु इथे मात्र तुम्हाला अशक्य त्या गोष्टी देखील शक्य कराव्या लागतील. जर तुम्हाला इथून मात्र आपल्या संघाला एक ट्रॉफीचा हकदार बनवायचा असेल तर इथून मात्र चांगला खेळ साकारावा लागेल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विशालचा ज्या पद्धतीची गोलंदाजी आता मात्र सुरू केली त्याने. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. तेच तरार चेंडू, प्रशंसा करावी लागेल विशालची. अगदी विचार केला तर 8 ते 10 पावलांचा रनअप आणि ज्यावेळेस मात्र चेंडू रिलीज करतो त्यावेळेस मात्र वेगानं त्या चेंडूला त्या ठिकाणी मात्र फेकलं जात आहे. कमालीची गोलंदाजी. बीट करण्यात यशस्वी ठरलेत. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात, महत्वाचे 1 विकेट घेतले. 4 चेंडू आतापर्यंत फेकले. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातील. समोर असेल अजय. अपील आणि इथे मात्र अपील पंचांनी फेटाळून लावले. एलबीच्या एक लेगबायच्या स्वरूपाने 1 धाव फलकावरती जोडली जाईल आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. सातत्याने खोलवर टप्प्याचा चेंडू मध्ये आतमध्ये फेकले जात आहेत. 5 चेंडू फेकले, त्यामध्ये आपण व्हेरिएशन देखील पाहिला. कधी लेन खेचतोय तर कधी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळतोय, कधी स्विंग करतोय. चांगली गोलंदाजी एकंदरीत विशालच्या माध्यमातून. स्ट्राईक हँडला आता मात्र राजकुमार, जो सलामीला आला होता, अजूनही एकही चेंडू फेस केला नाहीये. स्ट्राईक आता मात्र त्याच्याकडे असेल. ओ, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुल केलाय, 1 बाउन्स ऑफ द लाईन, चेंडू फरार होतोय. बॅकवर्ड स्पेअरलेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमारेषा पार. दमदार चौकार. वेगावरती स्वार झाला होता, लेन खेचली होती, परंतु आधीच राजकुमारने परखलं आणि त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये राजकुमार आणि अजय या ही जोडी मधाच्या आतमध्ये.
गोलंदाजी ट्रॅक वरती बंटी तरे, बंटीने देखील अष्टपैलू कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे आणि आता मात्र त्याच्यावरती ही जबाबदारी असेल. मागील मार्च मध्ये आपण पाहिलं तर बालाजी 777 या संघाला थोडंसं निराश व्हावं लागलं. त्यांनी देखील चांगली फाईट दिली होती, परंतु अखेरीस चांगला कमबॅक निनाद धुमालचा, कैलासजी धुमाल यांची देखील दमदार गोलंदाजी आणि त्याच्यावरती चांगलं कार्य देखील झालं आणि संघाला आता मात्र पुढे वाटचाल देखील मिळाली आहे. बंटी तरे ऑन द मार्क. हो, तेच तरा चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह केल्या, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू फरार होतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं, दणदणीत कडकडीत चौकार. तो शॉर्ट टर्म पुल केला, हॅप ट्रॅकर चेंडू होता त्याच्यावरती चांगला स्ट्रोक. हो, क्षेत्ररक्षकाने केली चुकी, चुकीला माफी नाहीये. बॅक टू बॅक 2 इन अ रो, सीमारेषा पार. मध्ये अजय संघर्ष करत होता, परंतु इथे मात्र बंटी वरती प्रहार केलाय. ओ, फुल टॉस चेंडू, आणखी एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हा तिसरा दणदणीत खणखणीत चौकार. मनोज जी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. वेलकम. आपलं देखील किंग्स प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. वेलकम. आपलं देखील सरशार्दिक स्वागत. बॅक टू बॅक 3 चौकार इथे मात्र अजयच्या बॅट मधून. ओ, पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, आता मात्र इनफिल्डला क्लिअर केला, चेंडू फरार होतोय. सलगचा हा 4था चौकार. चार बॉल मध्ये 4 चौकार. क्या बात आहे. मागणं ठरतोय बंटी तरे. अशा एकंदरीत या नॉकआउटच्या मॅच मध्ये इथून मात्र चांगलं प्रदर्शन करणं गरजेचं, संघाला आवश्यकता आहे, परंतु अजयने कमालीची फटकेबाजी केली. सुरुवातीच्या षटकामध्ये थोडासा संघर्ष करत होता, परंतु इथून मात्र चांगलं बाटल पाहायला मिळालं. ओहो, इथे मात्र तेच तर चेंडू अपील देखील झाली, परंतु यष्टीरक्षकाच्या पायाला चेंडू लागून यष्टांवरती आदळला होता. त्या अनुषंगाने इथे मात्र हा डॉट बॉल अगदी रीड करून हा चेंडू फेकला होता. वेगावरती स्वार झाला होता आणि यॉर्कर लेन चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला, कारण की बंटीला देखील ठाऊक होतं 4 चेंडूमध्ये 4 चौकार आलेत आणि इथे मात्र हा चेंडू इथे डॉट काढणं गरजेचं होतं आणि तेच त्याने इथे मात्र केलं. गोलंदाज तयार. ओ, झेल इथे होती, झेल देखील ड्रॉप झाली. प्रयत्न चांगले होते. शशिकांत दादा त्या ठिकाणी मात्र होते, स्वतः संघ मालक आहेत. प्रयत्न लाजवाब होते, परंतु इथे मात्र चेंडू गॅदर करता आला नाहीये आणि अंतिम चेंडूवरती मात्र इथे येतील या 2 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. अंतिम 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, त्या अनुषंगाने 25 धावा 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ आता मात्र
इथून पाहायला मिळतोय 12.50च्या सरासरीनं सुरुवातीच्या 2 षटकामध्ये एक स्वप्नमय सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय. त्यामध्ये अजयचं फार मोठं योगदान. 10 चेंडूमध्ये 20 धावांची आक्रमक केली आणि त्याला 7 मधाच्या आतमध्ये राजकुमार देतो. परंतु दुसऱ्या बाजूने देखील श्री गणेश 11 संघ तितकीच चांगली फाईट करेल, कारण की त्यांच्याकडे देखील क्षमता आहे आणि त्यांच्या बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर खोलवरती त्यांची देखील बॅटिंग लाईनअप आहे. त्यामध्ये राज भोईर आक्रमक खेळाडू आहे आणि नक्की जर धाबांचा आलेख उंचवायचा असेल, जर सामना जिंकायचा असेल तर सुरुवातीपासूनच इथे देखील आदित्य 11 या संघाला एक टार्गेट सेट करावा लागेल, फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च विशालवरती विश्वास दाखवला. विशालचा हा पहिला चेंडू, मिस टायमिंग आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, बंटीने लाजवाब झेल पकडला. आणखी एक ब्रेक थ्रो देत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाज विशाल माघारी परतावं लागेल. फलंदाज आता मात्र बाद होईल. मधाच्या आतमध्ये राजकुमार बॅक टू द पविलियन. आठवणींना उजाळा देण्याचं कार्य या संगीताच्या माध्यमातून. आणि दरम्यान ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट्स विशालने मिळवून दिल्या. पहिल्या षटकामध्ये देखील विशालने पहिल्या चेंडूवरती विकेट्स घेतली होती आणि स्वतः सांघिक दुसरं षटक आदळण्यासाठी आला, वैयक्तिक दुसरं षटक आदळण्यासाठी आला, त्यावेळेस देखील त्यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त करून दिल्या. आणि आता मात्र मधाच्या आतमध्ये नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 वरती कैफ आणि त्याच्या सोबतीनं अजयने देखील कमालीची फटकेबाजी आतापर्यंत केली, परंतु त्याला 7 मधाच्या आतमध्ये द्यावी लागेल. विशाल देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे, चांगले गोलंदाजी एकंदरीत आतापर्यंत त्याची देखील राहिली आहे. नॉकआउटची ही माश आहे, त्या अनुषंगाने इथे मात्र एकेका धावेसाठी संघर्ष होईल यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार, ऑन द मार्क विशाल. स्विच हिट, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जातोय, दणदणीत खणखणीत चौकार. मॅचेस मध्ये ती म्हणजेच आदित्य 11 या संघाला. गोलंदाज तयार, पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती. पुनश्च अपील झाले, धावबाची संधी आणि इथे मात्र पुनश्च लाईक बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीची गोलंदाजी विशालने केले एकंदरीत या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि या षटकामध्ये देखील विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी तो मधाच्या आतमध्ये करतोय, कौतुक करावं लागेल. 34 धावा, परंतु धावांचा आलेख अत्यंत वेगाने पुढे सरसावतोय. 34, जर 60 प्लस धावा जर बनल्या तर एक
माफक असं लक्ष म्हणता येईल. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर स्क्रीनवरती 64चा 64 धावांपर्यंत मजल मारेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु विशाल इथून कमबॅक करून देईल का? ओ पाकफुटला गेले, पंच केलाय, क्या बात आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार होतोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दमदार चौकार. फटकेबाजी अजयने इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली आहे. 24 वरती वैयक्तिक खेळतोय. चौकारांची परिभाषा मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने धावा येत होत्या तरी सुद्धा आडव्या बॅटने धावा घेण्याचा प्रयत्न झाला. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 38 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आदित्य 11 आणि मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 38 धावा आहेत. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. किंग्स प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये देखील तितकंच दमदार असं आयोजन A1 जोडीच्या माध्यमातून मनीषजी धुमाळ आणि राज भोईर यांचं फार मोठं सहकार्य आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि कौतुक देखील करावं लागेल आमच्या आयोजकांचं देखील, कारण की कुठल्या पद्धतीचा या ठिकाणी मात्र गालबोट आतापर्यंत तरी या स्पर्धेला लागला नाही. कुठली आर्ग्युमेंट्स देखील झाले नाही नयन. कौतुक करावं लागेल. सर्व आमच्या खेळाडूंचं देखील मी कौतुक करेन. ओहो भाई ये कौन सी बॉल थी. पंचांनी नो घोषित केला. इट्स अ बीमार. व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये इथे मात्र अतिरिक्तच्या स्वरूपाने आशिषनं भीमर हाताला. फ्री हिटचा चेंडू असेल, उघडाडवले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आता मात्र संधी असेल मोठा फटका मारण्याची. मधाच्या आतमध्ये आज बॅटर केफला. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती प्रहार तर जोरदार केला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कव्हरला येतील, फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत.
फुलटॉस चेंडू होता. आडव्या पाटने जर ऑनसाइडला मारला असता तर धावा कदाचित जास्त मिळाल्या देखील असत्या, परंतु इथे मात्र फक्त 2 धावा मिळतात. 2 धाब्याच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 41 धाबा. श्री गणेश 11 संघाने टॉस जिंकला होता. प्रथमदा क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता, परंतु तदनंतर मात्र कमबॅक केला अजयनं. 4 चेंडूवरती 4 चौकार मारले आणि आता त्याला मैदानाच्या आतमध्ये साथ देतोय कैफ. 41 धावा धावफलकावरती. वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. हा चेंडू सोडलाय, धावाची संधी असेल आणि इथे मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही. येस, वाईडला देखील रेफर केलाय, चॅलेंज केलाय. फलंदाजी करणाऱ्या संघाने इथे मात्र वाईट साठी देखील चॅलेंज केलं, तर ते देखील आपण चेक करूया. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे मुन्ना पठाण सर आहेत. चेक केलं जाईल. जो सिग्नल ऑनफिल्ड अंपायरचा असेल अर्थातच वाईट साठी, कारण की स्वतः यष्टीरक्षक मध्ये आले होते त्या अनुषंगाने. येस, यष्टीरक्षक मध्ये आले त्या अनुषंगाने जो ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन होता तो वाईटचा मतलब नाही आहे आणि त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षकाने देखील चांगली कामगिरी केली. फलंदाज बाद असेल. ओ युठी आणि इथे मात्र मोठा धक्का लागतोय फलंदाजी करत असताना आदित्य 11 या संघाला. फलंदाज बाद. की विचार केला तर वाईट वरती देखील आक्षेप घेतला होता, रिव्ह्यू घेतला होता, परंतु तो देखील इथून गमावला गेला आणि त्यानंतर मात्र विकेट्सची देखील प्रस्तावित केला आणि त्या अनुषंगाने इथे मात्र धावसंख्या 41 वरती आहे, कॉन्स्टंट आहे, परंतु ही फार मोठी विकेट्स असेल मी तर म्हणेन अजयची. राज भोईर थोडस आता मात्र चॅलेंज करत असताना थोडी माश त्यांनी देखील ऍक्टिव्ह केली आहे, कारण की त्यांना देखील माहित आहे इथून मात्र ज्या धावा येत होत्या त्या धावा ते रोखू शकतात आणि तीच कामगिरी आता मात्र राज भोईर स्वीकारत असताना. ओहो, लिडिंग एज सेलिब्रेशन पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक इथे मात्र दुसरा विकेट प्रस्थापित असताना मैदानाच्या आतमध्ये हरिओम 0 बाद. गोलंदाज आशिषनं ज्या धावा येत होत्या त्या धावांवरती ब्रेक लावला गेला. 3 चेंडू फेकले, 3 मध्ये धावा खर्च केल्या, 3 महत्वाचे विकेट्स, एक रनआउटच्या स्वरूपाने आणि त्याचबरोबर एक आता मात्र विकेट्स. अगदी यष्टीरक्षकाने चांगला झेल देखील टिपला. क्लोज किपरिंग करतात आणि अशा परिस्थितीत झेल घेणं तितकंच कठीण असतं, परंतु प्रशंसा करावी लागेल यष्टीरक्षकाची देखील. आणि आता मात्र नवीन बॅटरमध्ये आतमध्ये इनॅट नंबर 6 वरती नितेश सज्ज होतोय. नितेशला आपण पाहतो मध्ये आतमध्ये नवीन बॅटर देखील सज्ज झाला.
या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ज्या धाबा सुरुवातीच्या 3 षटकामध्ये आले होते त्यांच्यावरती ब्रेक लावला जातोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार देखील नाहीये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू फरार होतोय सीमा रेषा पार. आणखी एक धमाकेदार स्ट्रोक चौकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्र घेतला. चौकार देखील मारला आणि आता मात्र चौकाराच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील. तो क्या बात आहे, क्या बात आहे. यष्टीरक्षक इथे मात्र आपल्या लय मध्ये येताना पाहायला मिळतोय. क्षणाचाही विलंब न लावता लगेच ज्येष्ठांवरती चेंडू लावला देखील होता आणि हा चेंडू देखील येतो डॉट. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. फक्त आशिषने 7 धावा खर्च केल्यात. एक चौकार जरूर लागतो तरी सुद्धा इथे मात्र उर्वरित चेंडू अचूक टप्प्यावरती पिच केल्यात. अंतिम चेंडू या षटकातील 45 धावा आहेत. जर 60 धावांच्या आत जर इथे मात्र रोखलं तर नक्कीच फाईट करेल श्री गणेश 11 संघ. यात मात्र शंका नाही. परंतु पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू आहे आणि क्या बात आहे. कमालीचा झेल टिपलाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाने आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. माघारी परतावं लागेल फलंदाज नितेशला. नितेश बॅक टू द पवेलियन. कमबॅक होईल का. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती कुठल्या गोलंदाजावरती लक्ष केंद्रित होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये यशूला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दीपक सिंग. दीपक वरती ही जबाबदारी असेल असं वाटलं होतं की राज भोईर पुढे सरसावतील कारण की त्यांचं हे होम ग्राउंड आहे. परंतु आता त्याने दीपक वरती विश्वास ठेवला. विश्वासाला सार्थ ठेवून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती 45-45 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. कमबॅक करणं गरजेचं असेल. पहिला चेंडू इथे मात्र भव्य स्वागत केलाय. पहिल्या चेंडूवरती दीपकचा चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. बिग हिट केपीएल षटकार. बॉल देखील आलाय. पहिल्या चेंडूवरती हा षटकार येतोय. कमबॅक करावा लागेल. धावांचा आलेख आता मात्र पुढे सरसावत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 51 धावा. एक्कावन्न धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि आता मात्र अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू देखील निर्णायक असतील.
60 धावांपर्यंत रोखणं गरजेचं आहे, परंतु षटकारानं सुरुवात झाली आहे. ओ आणखी एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. हॉरिझॉन्टल स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणखी एक KPL चौकार. षटकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 55 वरती 5 555 ऑन द बोर्ड. केफची देखील प्रशंसा करावी लागेल. सुरुवातीच्या काही षटकामध्ये संघर्ष करत होता, आता मात्र टॉप गिअर मध्ये बॅटिंग करत असताना मधाच्या आतमध्ये कैफला आपण पाहतोय. हो पुन्हा आडव्या बॅटने अडचणला वळवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. एक धाव कंप्लीट आणि ओहो इथे मात्र काय चाललंय मधाच्या आतमध्ये. एकच धाव घेतली गेल्या आणि धावसंख्या धावफलकावरती अब तक 56 धावा धावफलकावरती. हे 3 चेंडू निर्णायक असतील. जर इथून 60 धावांपर्यंत रोखलं तर एक फायटिंग स्कोअर म्हटलं जाईल. फाईट चांगली देता येईल श्री गणेश 11 या संघाला. इथून जर 65 धावा पार केल्या तर नक्कीच एक चांगला धाबांचा डोंगर रचला जाईल आदित्य 11 या संघाच्या माध्यमातून. 3 चेंडू अंतिम शिल्लक आहे या इनिंग मधील. गोलंदाज तयार. हो फटका दमदार आहे. उंची कमी आहे आणि इथे मात्र लांबी गाठणार देखील नाही आहे. आणखी एक विकेटचं पतन. झटका क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये. विकेटचा क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये. यशूला शांत ठेवलं. 0वरती बाद झाला. धावसंख्या 56 वरती कॉन्स्टंट आहे आणि आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निर्णायक क्षण असेल आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होतोय. चेतनला आपण पाहणार आहोत. चेतन सज्ज होते. स्ट्राईक त्याच्याकडे असेल. केफने स्ट्राईक घेणं गरजेचं होतं, परंतु केफने विश्वास दाखवला होता येशूवरती, परंतु येशू बाद झाले आणि आता मात्र चेतनवरती जबाबदारी असेल 2 शेवटच्या अंतिम चेंडू फेस करण्याची. आणि इथून मात्र नक्कीच रणनीती आखली गेली राज भोईर यांच्या माध्यमातून की 60+ जाऊ द्यायचं नाहीये. पाहूया तसं घडतंय का. हो चांगली गोलंदाजी. इथे मात्र चुकी झाली चेतनच्या माध्यमातून. स्ट्राईक घेण्याचा मनसुबा आखला होता केफने, परंतु स्ट्राईक सोडले आणि आणखी एक विकेटची प्राप्ती मधाच्या आतमध्ये. चेतन देखील आल्या पावलांनी तंबूच्या आश्रयाला. अंतिम चेंडू शिल्लक आणि मधाच्या आतमध्ये हेटमॅन मंदार आणि मंदारसाठी एक षटकार मारला तर अनिल जे मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हा कारनामा रचेल का मंदार पाहावं लागेल. लेट पण थेट त्याची एंट्री झाल्या. गोलंदाजी ट्रॅकवरती दीपक. अंतिम चेंडू फेस करण्यासाठी नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये मंदार. क्षमता मोठे फटके मारण्याची, परंतु समोर दीपक ज्याने चांगली आता मात्र गोलंदाजी देखील केल्या. गोलंदाज तयार. अंतिम चेंडू हाताळण्यासाठी दीपक. आडव्या बॅटने ऑनसले खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाजाने फॉलो थ्रो मध्ये चांगलं या ठिकाणी मात्र चेंडूला गॅदर केला आणि आणखी एक विकेट मधाच्या आतमध्ये फलंदाज बाद. अशा पद्धतीनं 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 56 आणि जिंकण्यासाठी 57 धावेंची आवश्यकता असेल ती म्हणजे श्री गणेश 11 या संघाला.
विश्वाजी केने 57 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये आणि नक्कीच विजय आणि फलंदाज आहेत. बंटी तरे मॅन फ्रॉम आशेले. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. जेव्हा राज भोईर बॅटिंग करण्यासाठी येतील तेव्हा त्यांच्यासाठी या स्पर्धेचे आयोजक मनीष धुमाळ यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 5,555 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पावशेपाडा गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय प्रवीणदादा भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. व्हॉइस ऑफ वरब प्रसन्ना चव्हाण यांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत. मनीष धुमाळ या आपण व्यासपीठावरती. प्रवीणदादा भोईर यांचे इथे आगमन झालेलं आहे, वेलकम स्वागत आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू आलाय, व्हाईट बॉल. सादिक राजापूरकर सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. मेन पंच स्क्वेअर लेगचे पंच मुन्ना पठाण सर आहेत. प्रसन्न चव्हाण यांचं देखील आगमन होत आहे. व्हॉइस ऑफ वरब कल्याण, अत्यंत टॅलेंटेड समालोचक. सध्या अनेक व्हिडिओज त्यांच्या व्हायरल होत आहेत दोन्ही भावंडांच्या. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अपील करतायत आणि अपीलला फेटाळली आहे. नक्कीच डॉट बॉलची समाप्ती. बंटीने काल बॅटिंग खूप चांगली केली आहे. बंटी तरे आणि विजय ही जोडी आहे. धावसंख्या 1, 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. अपील अपील करतायत पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा अपील फेटाळली पंचांनी. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. मिळते अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या आहे 2. षटक क्रमांक यावेळी सुरू आहे. हे पहिलं मंदार पानसरे यांचं मॅडी गोलंदाजी मार्क वरती. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची कडा आहे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धाव धावफलकावरती. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. 57 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. श्री गणेश 11 या टीम समोर आदित्य 11 आणि श्री गणेश 11 हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि फाईट करेल एपी डॉन 11 या टीम समोर या पुढच्या मॅच मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. ही ताकद आहे बंटी तरेची. ठोकलाय षटकार. या इनिंग मधील पहिला ब्लास्ट.
आशिले प्रीमियर लीग गाजवली या सीझन मध्ये तोच बंटी तरेला आपण पाहतोय. KPL मध्ये देखील खूप चांगली कामगिरी. कालचा संपूर्ण दिवस गोलंदाजी असेल फलंदाजी असेल नक्कीच खूप चांगली राहिली आहे, परंतु आज गोलंदाजी थोडीशी खराब राहिली बंटी तरेवरती. नक्कीच तब्बल 4 चौकार लगावले त्या षटकामध्ये. अजून एक स्लॉग स्वीप, ग्लोरियस स्ट्रोक, आउटस्टँडिंग बॅटिंग, बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार येतोय 2 in. मिळाल्या असत्या. मिळते एकदावे चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17, बनवायच्या धावा 57. या मॅच मध्ये श्री गणेश 11 या टीमला शशिकांत कांबळे साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला आदित्य 11 हा संघ आपण पाहतोय नितेश राठी यांचा संघ. 24 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 40. पंच पुन्हा सर या. 24 चेंडू बनवायच्या धावा 40. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी बंटी तरेने सुरुवात दमदार करून दिली आहे. फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे. बघा चावी सापडली, 2 व्हीलर बाईकची आहे. कोणाची असेल तर आपण घेऊन जायचं आहे. कैलास मामा या, चावी ते तुमची जमा आहे आमच्याकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चोवीस चेंडू 40 बनवायचे आहेत. बंटी तरेचा बल्ला बोलतो या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये कैफ येत आहेत. ऑन साइडला इनटू दी स्लॉट, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, चूक केली है. फील्डर ने फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. धावसंख्या आहे 23. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. फुलर लेनचा चेंडू आहे. यॉर्कर चेंडू तिला ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीप मध्ये फील्डर थोडेसे दूर आहेत. फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा देखील मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 25. 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. एक चांगलं बॅटल या 2 टीम मध्ये, कारण की अस्तित्वाची लढाई आहे. बक्षीस पात्र हा सामना आहे. टॉप 4 साठी हा सामना फार महत्वाचा आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पॅडवरती चेंडू ब्रश होतोय. डॉट बॉल. धावसंख्या 25. 32 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गॅप मधून चेंडू चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप.
दणदणीत खणखणीत KPL चौकार. एकोणतीस आहे, अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही 28 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती. चोख प्रत्युत्तर दिलंय या मॅच मध्ये श्री गणेश 11 या संघाने आदित्य 11 या टीमला. बंटी तरेवरती पहिल्या इनिंग मध्ये प्रत्येला चढवला होता. सलग 4 चौकार लगावले होते आणि या इनिंग मध्ये त्याच्या बॅट मधून 3 षटकार 1 चौकार आलाय. फुल टॉस त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. षटकार. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. टाइम लाईन आपण पाहू शकाल, ज्याप्रमाणे इंटरनॅशनल मध्ये आपण पाहत असतो त्याचप्रमाणे tenniscricket.in च्या माध्यमातून ग्राफिक्स दाखवले जातात. प्रशांत पवार यांचं मी विशेष कौतुक करेन. बंटी तरेने जर सामना जिंकून दिला, फिनिश केला, तर नक्कीच व्यंकटेश कोहली यांच्याकडून प्राइज आहे 500 रुपयांचं, 1500 रुपयांचं. क्या बात आहे. 1500 रुपयांचं पारितोषिक व्यंकी कोहली कडून असणार आहे. बंटी तरे यांच्यासाठी ही सुवर्ण संधी. आमच्या संवेद विश्वासजी केने आहेत आणि प्रसन्न चव्हाण देखील यांचं देखील आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने वरप गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता आणि बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. विजयभाई, क्या बात आहे. AP डॉन 11 या टीमचे मॅनेजर आहेत प्रसन्न चव्हाण आणि प्रथम चव्हाण. खूप व्हिडिओज त्यांच्या देखील व्हायरल होत आहेत दोन्ही भावंडांच्या. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपण देऊया. अपील करतायत, परंतु प्रश्न विचारले होते आणि नाकारलेला आहे पंचांनी देखील. येथे हा डॉट बॉल. 38 जिंकण्यासाठी 19 ची गरज. सामना जिंकण्यासाठी 16 चेंडू शिल्लक. 16 चेंडू 19 धाव बनवायचे आहेत. बंटी तरे खूप चांगली बॅटिंग करतो, वैयक्तिक खेळतोय बंटी तरे. आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल आउट घोषित केलेला आहे. आपण चेक करूया, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. OUT फलंदाज झालाय बाद. टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये बंटी तरेने. एकूण धाव बनवल्या 33 आपल्या टीम साठी.
आज भोईर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. किंग्स प्रीमियर लीगचे आयोजक आणि त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 2000 रुपये आणि बॅक टू बॅक 2 चौकारांसाठी 1000 रुपये. स्वामी 11 वरप या टीमचे टीम ओनर प्रसाद सुरोशे यांच्याकडून ही सुवर्ण संधी. राज भोईर यांच्यासाठी अजून 19 बनवायचे आहेत. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये प्रेम करतायत. ऑन साइडला बिग हिट. मिसटायमिंग एलिव्हेशन नाहीये. मॅडी जज करतायत आणि मॅडीने कोणती चूक केली नाहीये. सुरेख झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झाल्या बाद राज भोईर. बॅक 14 चेंडू शिल्लक. 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल प्रेमला. फिरकीपटू आहे आणि फिरकीच्या जाळ्यामध्ये अक्षरशः अडकवलेला आहे बंटी तरे आणि राज भोईरला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज प्रेम. न्यू बॅट्समन शशिकांत कांबळे स्वतः संघ मालक येत आहेत. हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक तर पूर्ण झाली नाहीये. चांगला स्ट्रोक खेळलेत. 1 धाव झाली पूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39 39 धावा धावफलकावरती. टर्निंग पॉइंट षटक आपण पाहतोय प्रेमचं. कारण की प्रेमने या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट देखील मिळवलेत. 1 धाव त्यामधील लेग बाईटची आहे. म्हणजे एकच धाव बॅटने आली आहे. 18 धावांची गरज. 13 चेंडू शिल्लक. विजय ऑन स्ट्राइक. चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लॉंग लेगला चांगली फिल्डिंग. बॅकअप देखील चांगला आहे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलं गोलंदाज प्रेमने. आणि या मॅच मध्ये आदित्य 11 या टीमला कमबॅक करून दिलेला आहे. 12 चेंडू बनवायच्या धावा 17. दोन्ही संघांनी देऊया आपण शुभेच्छा. ड्रिंक्स ब्रेक होतोय. ऐकूया आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. बारा चेंडू बनवायच्या धावा 17 या मॅच मध्ये. 17 धावांची गरज आहे. मंगल लोखंडे सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने आज रोहन तरे यांची देखील कमी भासतीये.
उर्फ बबल्या, रील स्टार रोहन तरे. बॅटची कडा, चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट थर्डमॅनला, चांगली फिल्डिंग, त्याच्यावरती मिळते एक धाव. आता मात्र कमबॅक झालंय आदित्य इलेव्हन या टीमचं. 18 चेंडू 20 बनवायच्या होत्या. प्रेमने अवघ्या 3 धावेंचं षटक हाताळलं आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती आली सिंगल. 11 चेंडू आणि 16ची गरज या मॅच मध्ये श्री गणेश इलेव्हन या टीमला. आणि श्री गणेश इलेव्हन या संघाचे संघ मालक शशिकांत कांबळे स्ट्राईक एंडला आहेत. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. प्रचंड वेग आहे केपच्या गोलंदाजीमध्ये, परंतु हातावरती नियंत्रण नाहीये. दिशेपासून भरकटले, दिशाहीन हा चेंडू आणि पंचांनी दंडित केलेला आहे. धावसंख्या 42, 15ची गरज. पुन्हा एकदा वाईट बॉल, खराब गोलंदाजी. ज्या प्रेमने 3 धावेंचं षटक हाताळलं होतं, तो प्रेम या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकत नाही. ज्या कैपने नक्कीच 20 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, त्याच्यावरतीच विश्वास दाखवलाय संघ नायकाने. आणि आतापर्यंत बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकलेत. आधीच इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि अवांतरच्या स्वरूपात धावा येत आहेत. या धावा रोखावे लागतील या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. हुक करण्याचा प्रयत्न, भरपूर शफल झाले होते. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न फसलाय. इथे डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करेल. 10 चेंडू शिल्लक, 14ची गरज. सामना जिंकण्यासाठी कैप, त्याच्याकडे प्रचंड अनुभव आणि वेग आहे. आणि यस फिंगर अप, फलंदाज झाल्या बाद. बॅटची कडा होती, पंचांचा इशारा, फलंदाज बाद घोषित केलेला आहे. शशिकांत कांबळे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. सोनू राम बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट चालला, जवाब देखना, नजाकत बरा फटका, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. केपीएल चौकार येतोय सोनू रामच्या बॅट मधून. या चौकाराची नितांत गरज होती आणि तो चौकार आलाय. 8 चेंडू 10ची गरज या मॅच मध्ये. मॅच ऑन. प्रचंड वेगाने इम्प्रेस केलंय. डॉट बॉलची समाप्ती. 7 चेंडू शिल्लक, 10ची गरज. 18 चेंडू 20 बनवायच्या होत्या. मनीष, कुठे होता सामना आणि कुठे आलाय हा सामना? क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, थोडस खराब क्षेत्ररक्षण. जिथे 1 धाव होती तिथे मात्र मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 49 आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 8 धावांची गरज या मॅच मध्ये श्री गणेश इलेव्हन या टीमला. ची गरज या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने विश्वासजी गेने. कालचा सामना आठवला, काल आम्ही नागझरी पनवेलला होतो, तिथे देखील पहिला सामना असाच रंगला होता.
RCC पेठ आणि LNT खोनी या दोन टीम मध्ये 6 चेंडू 7 बनवायच्या होत्या. सर्वांना असं वाटलं की सामना RCC पेठ संघ सहज जिंकेल, परंतु ते नियतीला मान्य नव्हतं आणि तो सामना LNT खोनी या टीमने जिंकला. शेवटच्या बॉलवरती 4 धावांची गरज होती आणि तो डॉट चेंडू टाकला होता अनंता म्हात्रेने. तसाच कारनामा करावा लागेल आजच्या या दिवसामध्ये राजकुमारला, कारण की सामना फार महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागेल. सहा चेंडू बनवायचे धावा 8 या मॅच मध्ये विजय जो सलामीला आलाय. राजकुमार अत्यंत टॅलेंटेड हा गोलंदाज आहे. राजकुमार फुल टॉस, फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयने खऱ्या अर्थाने हा विजयाचा षटकार खेळलाय का? कारण की या 6 धावा नक्कीच महत्वाच्या आल्यात, कारण की या सामन्याचं समीकरण नक्कीच सोपं झालेलं आहे. 5 चेंडू आणि अवघ्या 2 धावांची गरज. ची गरज या मॅच मध्ये आणि सेन्सिबल बॅटिंग, बॅटची कडा चेंडू ट्रॅव्हल होतं थर्डमॅनच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे श्री गणेश 11 या टीमने. अभिनंदन श्री गणेश 11 या संघाचं. हार्ड लक आदित्य 11 या टीमचं, ज्या संघाने खूप चांगली कामगिरी केली. कौतुक करूया आपण. खऱ्या अर्थाने क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारली विश्वाजी केने या आदित्य 11 या टीमने. त्या संघाचं देखील कौतुक आणि अभिनंदन श्री गणेश 11 संघ. चला कॅप्टन आपण या, टॉस आपण करूया. राज भोईर, मनीष धुमाल तुम्हाला बोलवतायत, या आपण. मॅन ऑफ द मॅच